कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू त्यांच्या शाळेत काम करतेस ना, तुला नक्कीच त्रास देतील ग। असं काही नाही करणार ते आई। तू ते संक्रांतीच्या दिवशी घरी गेली होतीस तेव्हा कशा वागल्या ना त्या? अनप्रिडिक्टेबल वागणं आहे त्यांचं, काहीही करू शकतात त्या। एक तर त्यांना तू सून म्हणून नकोयस, त्या घरातही गेलेली तू चालणार नाहीये त्यांना, म्हणून ना मला थोडी रिस्क वाटायला लागली। कशाला विषयाची परीक्षा घेतोय आपण? त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं आहे बाई। हो आई, मला तुझी काळजी कळतीये आणि तू जे म्हणतेस ना त्याचा मी विचारही करेन, नक्की विचार करेन। फक्त आत्ता नको, आत्ता मुलांच्या परीक्षा होऊन जाऊ दे 10वीच्या, मग नंतर बघू। ठीक आहे, तुला जसं योग्य वाटतं ना तसं कर। आणि तू नको काळजी करूस आता। बरं चल, मला उशीर होतोय, मला मुलांच्या वह्या पुस्तकं पण घ्यायची आहेत। मी निघू? बरोबर, मी डबा आणि पाण्याची बाटली आणते। आणि अक्षय ऐक ना, तुला एक सांगायचं होतं अगं, त्या मदनशी बोल ना एकदा। नाही म्हणजे जशी आम्हाला तुझी काळजी आहे ना तशीच त्यालाही तुझी काळजी आहे, म्हणून बोलला तो काळजीपोटी। खूप अपसेट झाला होता ग। एकदा वेळ मिळाला ना की त्याला बोल, फोन कर, बरं वाटेल त्याला। हो मी बोलते, तू नको काळजी करूस। थांब, मी डबा आणते। हॅलो, बोला ना मॅडम। सकाळी सकाळी कसं काय फोन केला? उगाच फोन करू काय आम्ही तुम्हाला? नाही म्हणजे काही काम होतं का माझ्याकडे? काम आहे म्हणूनच फोन केलाय। नाही आय एम सॉरी, म्हणजे नाही, बोला ना मॅडम, बोला ना। पण ते जाऊ द्या, आम्हाला सांगा काय तुमची शाळा काय म्हणते? मॅडम सगळं ठीक आहे। नाही, आम्हाला काही ठीक दिसत नाही। अहो म्हणजे माझं काय चुकलं का? मी तर मंथली रिपोर्ट पाठवतोय ना तुम्हाला। यो रिपोर्ट बघितला म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन केलाय। शाळेमुळे कधी आम्हाला फायदा तर झाला नाहीच, झालं ते फक्त नुकसान। त्यात तुम्ही शिक्षकांचा एवढा भरणा केलाय की त्यांच्या पगारातच आमचा लई पैसा जातोय। म्हणजे मॅडम मी मॅडम ते मी काय करू नका, आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका। होय मी ऐकतोय मॅडम, तुम्ही बोला ना। आम्हाला शिक्षकांचा भरणा कमी करायचा आहे। कमी करायचं आहे म्हणजे मॅडम काही समजलं नाही मला। म्हणजे त्यांना घरी पाठवायचं आहे। हो पण मॅडम असं कसं काय घरी पाठवणार त्यांना? नाही म्हणजे बघा ना, अहो मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात, पोर्शन अजून बाकी आहे, आणि शाळेतले सगळे शिक्षक आपापलं काम अगदी चोख करतात, मग कुठल्या बेसिसवरती घरी पाठवायचं त्यांना? फुलपगारे, आम्हाला एक सांगा, शाळेच्या मालकीन कोण आहे हो? तुम्ही। मग शाळेच्या बाबतीत सगळे निर्णय कोण घेणार? तुम्हीच। मग आम्ही जो निर्णय घेतलाय तो ऐका फुलपगारे। कशाला उगाच लांबण लावताय? पण कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षताला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।